गणरायाला अत्यंत प्रिय असणारी पारंपरिक नैवेद्याची मोदकाची रेसिपी अत्यंत सोप्या पद्धतीत केलेली आहे. रेसिपी बघूया आता पुढे आपण. इथे 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे. ते चांगलं परतून घ्यायचं आहे. थोडंसं तूप टाकून, चमचा 1.5 चमचा तूप टाकून. इथे मी एका कपाला अर्धा कप गूळ घेतलेला आहे. तुम्ही थोडा गूळ जास्त सुद्धा घेऊ शकता. गुळाचं प्रमाण आपल्या गोडावर डिपेंड करतो. हे छान मिक्स करून सगळं कंबाईन करून घ्यायचं. आता ह्याच्यात विलायची पूड आणि जायफळ पूड घालून घेतलेली आहे. सगळं मिक्स करून हे थंड करायला ठेवायचं आहे. मोदकाच्या पारीसाठी मी इथं 2 कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी गरम झालं थोडंसं की त्यात थोडंसं मीठ, अगदी चिमूटभर आणि थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे. आता मी यात तांदळाचं पीठ घालून घेते. हे बासमती तांदळाचं पीठ आहे. तुम्ही कुठलंही पीठ वापरू शकता. आता ह्याला मिक्स करून झाकण घालून छान वाफ काढून घेऊया आपण. हे छान मऊ झालं पाहिजे, छान वाफ आली पाहिजे ह्याला. हे चेक करून घेऊया आपण. हे झालंय, वाफ आली आहे की नाही. वाफ आली असेल तर आपण ह्याला थंड करायला घेऊया. एका बाउलमध्ये काढून घेते मी हे आता. बाउलमध्ये काढून हाताला तूप लावून छान ह्याला मळून घ्यायचं आहे. छान आपण पोळीची कणिक मळतो तसं मळून घ्यायचं आहे ह्याला छान. आणि हे फार गार झाल्यावर मळता येत नाही, त्यामुळे हे थोडंसं कोमट असतानाच मळायला घ्यायचं. हे इकडे छान मळून झालंय. आता मी उकडचा एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि त्याची हातावर मी पारी करते. हाताला पाणी लावून मी ती हाताला पाणी लावल्याने काय होतं, उकड आपल्या हाताला चिटकत नाही आणि पारी छान पातळ होते. आता मी यात सारण भरून घेते. सारणसुद्धा गार झालेलं आहे. आता सारण भरल्यानंतर सगळीकडनं आपल्याला मोदक सेंटरमध्ये एकत्र करून घ्यायचा आहे आणि त्याला छान अशा कळ्या काढून घ्यायच्या आहेत. कळ्या हे बघा, इथे हाताला थोडंसं पाणी लावून मी ही उकड माझ्या हातावर अशी पातळ करून पसरवून घेते पुरीसारखी. आपल्याला जितकं झालं तितकं हे पातळ करून घ्यायचं. त्यात सारण भरून घ्यायचं आणि हलक्या हाताने हाताला थोडंसं पाणी लावून घेऊन त्याच्या कळ्या काढायच्या. आपल्याला 11, 21 जितके शक्य आहेत तितके काढून घ्यायचे. इकडं तुम्ही एक बघू शकता, माझी उकड कुठंही फुटलेली नाही आहे, कुठंही त्याचे भेगा नाही आहेत कढांना. हे बघा, अजून एक मोदकसुद्धा तयार आहे. मी याचप्रमाणे सगळे मोदक तयार करून घेते आणि वरच्या बाजूला थोडंसं पाणी लावून ते सिक्युअर करून घ्यायचं. आपल्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये मोदक उकडायचे. नाही तर सगळ्यात सिंपल एका पातेल्यात पाणी घ्यायचं, खाली उकळायला ठेवायचं आणि आपल्याकडे जाळीचं कुठलं तरी प्लेट किंवा भांडं असतंच, त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून त्याच्यावर झाकण ठेवून आपण ते स्टीमरसारखं वापरता येतं. इकडं मी तसाच केलेला आहे एक सेटअप. मी सगळे मोदक वाफवायला ठेवते यात. 6 ते 8 मिनटं ह्याला मी वाफ काढून घेणार आहे झाकण ठेवून आणि 6 ते 8 मिनटात मोदक वाफून तयार होतात आपले. इकडं माझे मोदक वाफवून रेडी आहेत. तुम्ही बघू शकता मोदक किती छान दिसत आहेत, एकदम पंढरे पंढरे मस्त. आता मी ह्याच्यावर साजूक तूप घालते. गणपती बाप्पासाठी मोदक तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.